अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे। सोलापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील अडचणीत आले असून अकलूज पोलीस ठाण्यात त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अकलूजमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्या बंगल्यात चोरीच्या हेतूने शिरल्याच्या संशयावरून बेदम मारहाण झालेल्या एका तरुणाचा मृत्यू झालाय। या प्रकरणी धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासह 8 जणांविरोधात अकलूज पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय। यापैकी दोघांना अटक झाली असून त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे। धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासह इतरांचा पोलीस शोध घेत आहेत। अभिजित उत्तम केंगार वय वर्ष 21 राहणार वाघोली तालुका माळशिरस असे मृत व्यक्तीचे नाव आहे। या प्रकरणी अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांनी स्वतः सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीनुसार धवलसिंह मोहिते पाटील वय वर्ष 45 यांच्यासह गिरजणी गावचे माजी सरपंच सतीश संभाजी पालकर वय वर्ष 52 आणि माजी सदस्य मयूर नवनाथ माने वय वर्ष 33, हिरा रामचंद्र खंडागळे वय वर्ष 30 राहणार महर्षी कॉलनी अकलूज आणि इतर अनोळखी 4 साथीदारांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मृत अभिजित केंगार हा गेल्या 18 जानेवारी रोजी मध्यरात्रीनंतर उशिरा भटकत धवलसिंह मोहिते पाटील यांच्या प्रतापगड बंगल्यात शिरला। तो चोरी करण्याच्या हेतूने बंगल्यात शिरल्याच्या संशयावरून त्याला पकडून जाड काठ्यांनी आणि लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करण्यात आली। त्यात बेशुद्ध पडल्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं। पोलिसांनी त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला। या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली। त्यानंतर सुरुवात झाल्यानंतर गुन्हा निष्पन्न झाल्याचं पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांनी सांगितलं। पुढील तपास अकलूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील करत आहेत। धवलसिंह मोहिते पाटील हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असून दिवंगत माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र आहेत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।